आज आपण साबुदाणा आणि आलूचे चकल्या बनवणार आहोत। त्यासाठी साबुदाणा घेतले आहे, 3 घंटे धुवून छान भिजू टाकून ठेवले आहे। भिजलेला आहे साबुदाणा। एक आलू आहे उकडलेला, मीठ आहे। आता गॅसमध्ये शिजवून घेऊ। वाटा गरम करायला ठेवल्या, गॅस फुलवर ठेवायचं। दीड वाटी पाणी घालू। पाण्याला उकळी येऊ द्यायचं। पाणी उकडलेलं आहे, यात आपण साबुदाणा भिजवलेला टाकू। असं छान फिरवून घ्यायचं। अर्धा चम्मच मीठ आहे। असंच 2 मिनिट शिजायला ठेवू। गॅस कमी करून घेऊ। आपला साबुदाणा शिजलेला आहे, यात आपण आलू किसून घेऊ। आलू किसून झालेला आहे, आता छान मिक्स करून घेऊ। मिक्स झालेला आहे, गॅस बंद करून घेऊ आणि थंड होऊ देऊ हे मिश्रण। नंतर आपण चकल्या बनवायला सुरुवात करू। आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, हे बघा। आता या पॉलिथिनला छिद्र करून घ्यायचं आणि इथून काढून घ्यायचं। तुम्ही मिठाचं पण घेऊ शकता। हे गडवा घ्यायचं, गडव्यामध्ये पॉलिथिन टाकायची आणि इथं मिश्रण टाकायचं। आणि चकल्या बनवायला सुरुवात करू। तुम्ही लहान मोठे करू शकता। हे छोटे आहे चकल्या, तुम्ही मोठे पण करू शकता। आपले छोटे चकल्या तयार झालेले आहे। आता उन्हात वाळवायला ठेवून देऊ। छोटे चकल्या सुकलेले आहे, आता आपण तेलामध्ये तळून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, आता चकल्या तळून घेऊ आपण।
चकल्या आता प्लेटामध्ये काढून घेऊ. छोटे चकल्या केले तर तेल जास्त लागत नाही, कमी तेलामध्ये तळून होतात. हे आपले छोटे चकल्या तळून झालेले आहेत. असे कुरकुरीत चकल्या बनवा, खा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.